नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत संपूर्ण पितृपक्षाची थाळी कशा पद्धतीने बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यातल्या त्यात 6 ते 7 प्रकारच्या भाज्या सुद्धा असणार आहे आणि कुठले कुठले पदार्थ आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि एक विशेष असा नैवेद्य सुद्धा मी दाखवणार आहे, जेणेकरून या पितृपक्षाची जी थाळी आहे त्या नैवेद्याशिवाय पूर्ण होत नाही। अशा पद्धतीने काही बारीक सारीक टिप्स मी तुम्हाला इथे देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नियोजन कसं करायचं। तर आदल्या दिवशी नियोजन कशा पद्धतीने करायचं, कुठल्या भाज्या निवडून ठेवायच्या, कुठल्या नाही ठेवायच्या। तर मित्रांनो भरपूर अशा टिप्ससह आणि नियोजनबद्ध ही थाळी होणार आहे। तर ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि बिना सालीची उडदाची डाळ घ्यायची आहे। एक बाउलमध्ये ॲड केलेली आहे, त्यामध्ये 2 पाण्याने आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता हे पाणी मी काढून घेणार आहे आणि पुन्हा एक वेगळं पाणी ॲड करणार आहे। तर आता याच्यामध्ये ना पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने रात्रभरासाठी ही डाळ आपल्याला भिजू घालायची आहे। तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, आदल्या दिवसाची काही प्रोसेस आहे त्या आपल्याला इथे करून घ्यायची आहे। आता रात्रभरासाठी साईडला करते। आता मी दुसरी प्रोसेस दाखवते। तर इथे अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेले आहे। तर ही खिरीसाठी तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ तुम्ही कुठल्याही ब्रँडचे घेऊ शकतात। तर मी बारीक तांदूळ घेतलेला आहे। आता आपल्याला तांदळाची खीर सुद्धा बनवायची आहे, तेही सकाळी। तर आदल्या दिवशी रात्रीच आपल्याला हे तांदूळ भिजू घालायचे आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि रात्रभरासाठी छान असे भिजण्यास ठेवायचे आहे। तर यावर प्लेट झाकून बाजूला करून घेऊया। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ सुद्धा आपल्याला रात्रभरासाठी छान असा पाण्यामध्ये मेल्ट करून ठेवायचा आहे। तर आता पुढची प्रोसेस दाखवते। आता हा गुळाचा उपयोग आपल्याला सकाळी गोड पुऱ्यांसाठी करायचा आहे। तुम्ही रात्री सुद्धा करू शकतात, पण मी 1 दिवस आधीच ही प्रोसेस करणार आहे। तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तर 2 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे। तुम्ही 1.5 वाटी जर तुम्हाला कडक पाक हवा असेल तर 1.5 वाटी तुम्ही घेऊ शकता, पण 2 वाटीने काय होतं की थोडासा सैलसर पाक होतो आणि कणिक मळतानाही प्रॉब्लेम येत नाही किंवा पुऱ्या लाटतानाही जास्त त्रास होत नाही आणि पुऱ्यासुद्धा फाटत नाही किंवा व्यवस्थित अशा होतात। आता 3 उकळी काढून घ्यायची आहे। पाणी छान असं गरम करायचं आहे। इथे आपल्याला पाक करायचा आणि फक्त गूळ आपल्याला इथे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। आता आपलं हे व्यवस्थित असं झालेलं आहे। तर एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। छान असा गूळ पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। रात्रभर असंच ठेवायचं आहे। तुम्हाला वाटलं ना तर वेळ कमी वाचतो म्हणून आपण 1 दिवस आधीच पुऱ्या करतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली तर तुम्ही गरमागरम पुरी आणि सकाळीच कणिक मळून तुम्ही छान अशा पद्धतीने पुऱ्या तळू शकतात। तर आता हे व्यवस्थित असं आपण रात्रभरासाठी झाकून ठेवून देणार आहोत आणि सकाळीच गाळून घेऊया। आता पुढची प्रोसेस। आता भाज्या कोणत्या निवडायच्या, तर यामध्ये मेथीची भाजी निवडून ठेवायची आणि गवार निवडून ठेवायची आहे। तर मी आता या 2 भाज्या ज्या निवडून ठेवण्याची जास्त गरज असते त्या दाखवलेल्या आहे, जेणेकरून ह्या काळ्या पडत नाही, हे लक्षात घ्या। आणि ज्या भाज्या काळ्या पडतात त्याही सांगते। आता याच्यामध्ये कारले झाले किंवा दोडके, भेंडी हे जे प्रकार आहे किंवा लाल भोपळा हे जे आहे आपण कट करून वरती जर ठेवले ते काळे पडतात। फ्रीजमध्ये टिकू शकतात आणि तुम्ही ठेवू शकतात, पण आपल्याला आहे ना कुठलीही गोष्ट आहे ना स्वच्छ आणि नेमणुटकी करायची असेल तर तुम्ही फक्त मेथीची भाजी आणि जी आपली गवार आहे तिचे देठं वगैरे काढून ठेवू शकतात। आणि या ज्या 4 भाज्या आहे मी त्या सकाळी हातोहात चिरून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून वगैरे ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने आपण रात्रीच ही तयारी करून ठेवायची, जेणेकरून आपण अगदी 20 ते 30 मिनिटांमध्ये 7-8 प्रकारच्या भाज्या करू शकतो। ठीक आहे, अशा पद्धतीने आपली रात्रीची इथे तयारी झालेली आहे। मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे, छान असा लाल भोपळा काढून ठेवलेला आहे आणि गवार व्यवस्थित अशी कट करून ठेवलेली आहे। भेंडी, त्याच्यानंतर दोडका आणि कारले अशी व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी अरेंज करून ठेवलेल्या आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अळूचे पानं। तर अळूच्या पानांच्या वड्या शक्यतो आपण रात्री करत असतो, पण मी तुम्हाला ज्यांच्याकडे फ्रीज नाही आहे किंवा प्रॉब्लेम येतो त्या लोकांसाठी मी एक महत्त्वपूर्ण टिप देणार आहे। तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी,
आळूचे पानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे, मागची पुढची शीळ काढायची आणि हे आळूचे पानं कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित असे एक साईडनी दुमडून ठेवायचे आणि त्याला व्यवस्थित असं आपण जे रुमाल घेतलेला आहे तो छान असा लपटून घ्यायचा, म्हणजे जसं व्यवस्थित त्याला कवर करून घ्यायचं, जेणेकरून हे आळूचे पानं खराब होत नाही किंवा काळे पडत नाही आणि सकाळी उठून तुम्ही बघू शकतात हे आळूचे पानं अतिशय टवटवीत असतात। अशी ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही रात्रीच्या रात्री आळूचे पानाच्या वड्या न करता सकाळी फ्रेश करू शकतात। आता सकाळ झालेली आहे, दुसरा दिवस उपयोगलेला आहे। आता काय करायचं आहे, जे आपण तांदूळ पाण्यात ठेवलेले होते ते काढून घ्यायचे आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने पुन्हा तांदूळ धुवून घ्यायचे आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, या तांदळाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे फाईन, जेणेकरून आपल्याला याची खिरीमध्ये रूपांतर करता येईल। आणि या तांदळामध्ये ना तुम्ही जवळजवळ 10 ते 15 लोकांसाठी सुद्धा खीर बनवू शकतात। एवढ्या व्यवस्थित पद्धतीने ही पेस्ट होते आणि क्वांटिटी वाढते आणि चवही वाढते, त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने ही खीर केली जाते। आता हे मी साईडला करून घेते एका बाउलमध्ये। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर थेंबभर पाणी ॲड करून व्यवस्थित असं ही पेस्ट आपण एकजीव करून घेणार आहोत। तर मित्रांनो, या पेस्टमध्ये बऱ्याचपैकी पाणी जातं, त्याच्यामुळे ना मी तुम्हाला अशा पद्धतीने ही पेस्ट करून दाखवली। आता साईडला करूया। आता जी उडदाची डाळ मी रात्रभर भिजण्यास ठेवलेली होती, जवळजवळ 12 ते 13 तास झालेले आहे आणि ना डाळीवर थोडंसं पाणी जास्त ठेवायचं, जेणेकरून ना डाळ खूप छान भिजली जाते आणि तिचे वडे ना अतिशय उत्तम होतात। तुम्हाला डाळ फेटण्याची सुद्धा गरज नसते, मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं डाळ आपण काढून घेऊया। यामध्ये मी ना 1 चमचा पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्सरला हे तर 2 थेंब पाण्यामध्ये छान असे ना मिक्सरला हे वाटण करून घेतलेलं आहे। मी तुम्हाला आता जवळून दाखवते, बघा किती छान पद्धतीने आपली डाळ आहे ना इथे व्यवस्थित अशी दळल्या गेलेली आहे आणि ना इतके सॉफ्ट आणि इतके सुरेख पद्धतीने हे वडे होतात, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। मी तुम्हाला एक डेमो पण देणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे पीठ कसं झालेलं आहे। आणि हे पीठ मी अजिबात फेटलेलं नाही, फक्त मिक्सरच्या भांड्यातून काढलेले, बघा अशा पद्धतीने काही ॲड केलेलं नाही। आता एक वाटी घेतलेली आहे, वाटीमध्ये एक अर्धी वाटी भरून पाणी मी घेतलेलं आहे आणि हे पीठ बघा। आता मी हे पीठ आहे ना पाण्यामध्ये सोडते, बघा कशा पद्धतीने हे वडे तरंगतं मी तुम्हाला दाखवते। अगदी ना 2 मिनिटांमध्ये सोडल्यावरच हे वरती येतात, इतक्या सुरेख पद्धतीने हे पीठ झालंय। आता एकीकडे आपण व्यवस्थित असा कुकर लावून घेणार आहोत। कुकरमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, अर्धी वाटी, आणि दोन्ही आपण येथे डबे ॲड करून घेणार आहे। कुकरचं झाकण लावून घेऊया आणि येथे 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तर मित्रांनो, आता पहिला पदार्थ आपला स्टार्ट झालेला आहे, तो म्हणजे वरण भाताचा कुकर। तर आता वरण भाताचा कुकर एकीकडे लावलेला आहे आणि एकीकडे आता आपण दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहोत खिरीसाठी। एकीकडे वरण भाताचा कुकर लावलेला आहे, 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि दुसरीकडे आता आपण खिरीसाठी दुसरी प्रोसेस चालू केलेली आहे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला इथे ना दूध छान असं हाय फ्लेमवर तापवून घ्यायचं आहे, 3 उकळी येऊ द्यायची आहे। दुधाला छान अशी साई यायला हवी आणि दूध आहे ना सुरुवातीला कच्चं होतं, त्याच्यामुळे त्याला तापवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून खीर चांगली होते। आता दूध आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर मेजरमेंट सांगते, खिरीसाठी 2 वाटी मी दूध घेतलेलं आहे। तर 2 वाटीने जर दूध घेतलं असेल तर 4 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि जी पेस्ट करून ठेवलेली होती ती ॲड करायची आहे। आता याच्यामध्ये ना कंप्लीट 1 ग्लास भरून पाणी जातं आणि आणखी एक्स्ट्राचं पाणी जातं, पण मी थोडीशी घट्टसर इथे खीर बनवणार आहे। आणि हीच खीर जर तुम्हाला 10 लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही 1 तांब्यावरून पाणी ॲड करू शकता, जेणेकरून जी आपण तांदळाची पेस्ट या दुधात ॲड केलेली आहे ती आटते आणि व्यवस्थित होते। आता यामध्ये ना 1 चमचा भरून मी साजूक तूप घातलेलं आहे। तर मेजरमेंट मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे, कारण की कॅमेरा ऑफ झाला असल्यामुळे मला ते शूट करता आलं नाही, त्यासाठी माफी असावी। तर अशा पद्धतीने आपल्या खिरीचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुरुवातीला फोडणी देऊन सुद्धा करू शकतात, पण जे दूध असतं ना त्याच्यामध्येच आपल्याला या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आहे। मी पुन्हा एकदा सांगते, 2 वाटी दूध, 4 वाटी पाणी, अर्धी वाटी साखर आणि 1 चमचा तूप। आता याच्यामध्ये तुम्ही इलायचीची पूड ॲड करू शकतात। तर मी येथे ना अर्धी पूड मी येथे जायफळ वापरलेली आहे आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत। जायफळ
पूर्णतः ऑप्शनल आहे, पण एक चव छान लागते म्हणून ॲड केलेली आहे। त्या जागेवर तुम्ही इलायची पावडरसुद्धा वापरू शकतात। अशा पद्धतीने आपलं छान असं आहे ना 3 उकळी येईपर्यंत व्यवस्थित अशी खीर होऊ द्यायची आहे स्लो गॅसवर। तर येथे खिरीला 3 उकळी आलेली आहे। व्यवस्थित आपली खीर अशी छान अशी घट्टसर आणि दाटसर झालेली आहे। तो मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। तर अशा पद्धतीने आपल्याला ही तांदळाची खीर करून घ्यायची आहे। आता ही खीर आहे ना आपण साईडला करून घेऊया आणि एक साईडला झाकण ॲड करून ठेवून देऊया। आता या संपूर्ण 7 प्रकारच्या भाज्या आहे। मेथीची भाजी, त्यानंतर कारल्याची भाजी, गवार, भेंडी, त्यानंतर दोडका आणि लाल भोपळा। तर हे ना संपूर्ण गोष्टी मी स्वच्छ असे ना धुवून घेतलेले आहे। फक्त मेथी मी नंतर धुणार आहे जेव्हा आपण भाजी बनवू त्यावेळेस। तर अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेल्या आहे भाज्या। चला आता भाजीकडे वळूया। तर कढईमध्ये 1 पळी तेल वापरलेलं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, त्यानंतर यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे ॲड करणार आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये भेंडी वापरायची आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, या संपूर्ण भाज्यांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कुठल्याही प्रकारचं मी इथे लसूण किंवा खोबरं असं काही वापरलेलं नाही आहे। एकदम साध्या सिंपल पद्धतीने बिना लसूण कांद्याचं मी येथे 7च्या 7 भाज्या केलेल्या आहे, जेणेकरून पितृपक्षासाठी आपण हा नैवेद्य कांदा लसूण विरहित करूया। तर अशा पद्धतीने एक वाफ काढून घ्यायची, चवीपुरतं मीठ वापरायचं आणि आता ही भेंडी आपली झालेली आहे। आता दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया। पुन्हा कढईमध्ये तेल वापरलेलं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, अर्धा चमचा मी येथे हळद वापरलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये ना आपल्याला गवार वापरायची आहे। तर मित्रांनो, छान असे ना तुम्ही तुकडेसुद्धा करू शकतात किंवा लांब शेपमध्ये सुद्धा ठेवू शकतात। अशा लांबसर ठेवल्या का ते व्यवस्थित अशा ह्या छान अशा होतात आणि टेस्ट छान लागते, त्याच्यामुळे आणि दिसायलाही छान दिसतात, त्याच्यामुळे मी अशा केल्या आहे। चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि ह्या शेंगा लवकर होण्यासाठी मी यामध्ये थोडासा पाण्याचा शिरकाव करणार आहे, जेणेकरून कढई जळत नाही आणि भाज्यासुद्धा लवकर होतात आणि वेळ लागत नाही। कारण की अशा घाई गडबडीमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी येथे सांगत आहे। ज्यावेळेस तुम्हाला अशा भाज्या करायच्या असतात त्यावेळेस थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची आणि पुन्हा हाय करायची, जेणेकरून आपल्या भाज्या पटापट होतात आणि कढई जळत नाही। ठीक आहे, आता मी येथे गवार काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। आता तिसरी भाजी करायला घेऊया। तर मी यामध्ये पुन्हा 1 पळी तेल वापरलेलं आहे, 1 चमचा मी यामध्ये राई वापरलेली आहे आणि अर्धा चमचा मी येथे जिरं वापरलेलं आहे। त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता मेथीची भाजी वापरणार आहे। तर मेथीची भाजीसुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला येते, जर तुम्हाला लसूण हिरवी मिरची जर तुम्ही खात असाल भाज्यांमध्ये, तर तुम्ही काय करायचं, येथे एक हिरवं वाटण करायचं, अर्धी वाटी खोबरं घ्यायचं, एक 7 ते 8 किंवा 4-5 तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकतात आणि लसणाचा 1 गड्डा, असं तुम्ही वाटण रात्री करून जर ठेवलं तर या भाजीमध्ये तुम्ही देऊ शकतात छान अशी फोडणी आणि सगळ्या भाज्या तुम्ही 7च्या 7 करू शकतात। पण मी इथे काय केलेली आहे, ज्या 7च्या 7 भाज्या आहे त्याच्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता किंवा हिरवी मिरची अशा 4च गोष्टी मी येथे वापरलेल्या आहे गरजेनुसार। तर ही महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्ही येथे लक्षात घ्यायची आहे। जे कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी मी येथे काही गोष्टी सांगितलेल्या आहे आणि जे अवॉइड करायचं असेल तर तुम्ही जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची ॲड करू शकतात। आणि आणखी तुम्हाला जर काही ॲड करायचं असेल तर यामध्ये तुम्ही चवीसाठी लसूण न वापरता तुम्ही येथे थोडीशी साखर वापरू शकतात। तर मी येथे ना 7च्या 7 ज्या मी भाज्या करून ठेवलेल्या आहे अशाच पद्धतीने फोडणी दिलेली आहे, त्याच्यामुळे मी आता पुढच्या ज्या प्रोसेस आहे त्या फास्टली तुम्हाला मी इथे दाखवणार आहे, हे लक्षात घ्या। आता इथे ना भोपळ्याची पण भाजीला तशीच फोडणी दिलेली आहे आणि दोडक्याच्या भाजीला बी तशीच फोडणी दिलेली आहे। चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट, हिरवी मिरची अशा पद्धतीने करून घ्यायची आहे।
थोडंसं पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे, जेणेकरून तुम्ही लवकर वेळ वाचतो आणि भाजी होते। आता एक वाफ काढून घेणार आहे। आपली ही दुसरी भाजीसुद्धा तयार झालेली आहे। दोडक्याच्या भाजीला सुद्धा अशाच पद्धतीने वाफ देऊन घेतलेली आहे, छान अशी फोडणी दिलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपली दोडक्याची भाजी आणि भोपळ्याची भाजीसुद्धा झालेली आहे। कंप्लीट आपण अशाच पद्धतीने सगळ्या भाज्या करून घेतलेल्या आहे। जिथे पाण्याची गरज आहे तिथं पाणी वापरलेलं आहे, जेणेकरून आपला वेळ कमी वाचेल। ठीक आहे, अशा बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या टिप फॉलो करा। एकाच कढईमध्ये तुम्ही 6-7 प्रकारच्या भाज्या बनवू शकतात आणि वेळही कमी लागतो आणि कशा पद्धतीने शिजवायच्या तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। अगदी 1 ते 1.5 तासामध्ये थाळी होऊ शकते, पण जर नियोजन व्यवस्थित केलं तर। आता याच्यामध्ये ना कारल्याची भाजीसुद्धा अशाच पद्धतीने केलेली आहे, तर कारल्याची भाजीसुद्धा मी काढून घेणार आहे। एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की भाज्या स्वच्छ धुवून घेणे। सकाळी भाजी करत असताना वेळ कमी वाचण्यासाठी आपण इथे पाण्याचा शिरकाव करायचा आणि वाफ काढायची, जेणेकरून अगदी 30 मिनिटांमध्ये 7-8 भाज्या तुमच्या होऊन जातात। तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करणे गरजेचं आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर इथे ना कुकरमध्येच मी छान अशी वरणाला फोडणी देऊन घेणार आहे। तर 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे। इथे मी लसूण अवॉइड केलेला आहे, कारण की आज कांदा लसूण अवॉइडच करायचा आहे पूर्णतः। आता छान असं आहे ना फोडणी दिली गेलेली आहे। अर्धा चमचा मी इथे हळद वापरलेली आहे। व्यवस्थित अशी हळदी मिठाची छान अशी फोडणी दिल्यानंतर आता यामध्ये वरणातलं पाणी, गरम जे पाणी आहे ते वापरायचं आहे। तर एकीकडे मी छान अशी ना डाळ चमच्यानेच मॅश करून घेणार आहे। डाळ कमी असल्यामुळे आपल्याला इथे रवीचा वापर मी केलेला नाही आहे, तुम्ही करू शकतात, पण अगदी सॉफ्ट ही डाळ झालेली आहे आणि डाळीतलं पाणीसुद्धा मी वरणाला वापरलेलं आहे। जेवढं पाणी आहे त्याच्यातच आपण ही व्यवस्थित अशी करून घेणार आहोत। अगदी वाटलंच तर थोडंसं पाणी तुम्ही इथे ॲड करू शकतात। आता ना 3 उकळी काढून घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 3 उकळी काढल्यानंतर आपलं वरण इथे रेडी होऊन जाईल। तर इथे वरण छान आपलं तयार झालेलं आहे। तर एका प्लेटमध्ये मी संपूर्ण भाज्या काढून घेणार आहे। तर इथे आपण 6 भाज्या केलेल्या आहे। याच्यातली भेंडीची भाजी मी इथे ठेवलेली नाही आहे, नंतर मी डिशमध्ये ठेवणारच आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशा ना ज्या पितृपक्षासाठी भाज्या हव्या असतात त्या भाज्या इथे रेडी झालेल्या आहे। अशा पद्धतीने तुम्ही छान अशा ना 6 ते 7 भाज्या करू शकतात। आणि एक महत्त्वपूर्ण टिप, ह्या ऋतूमध्ये ज्या भाज्या येतात त्या भाज्या शक्यतो आपण पितृपक्षामध्ये देत असतो आणि ना जास्त करून आपण हिरव्या भाज्या पण ठेवतो। तर ज्या आपल्याकडे अवेलेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकता। तर मी 7 भाज्या इथे केलेल्या आहे। आता आपलं वरण इथे रेडी झालेलं आहे। वरणाला छान अशी फोडणी पण दिलेली आहे। वरण घट्टसर झालेलं आहे, साईडला करून घेऊया। तर इथे गोड पुऱ्यांचं मळून घेऊया। तर मी इथे 1.5 वाटी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण जे गुळाचं पाणी रात्री करून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे। तर यामध्ये ना अर्धी वाटी गुळाचं पाणी घेऊ शकतात किंवा जसं तुम्हाला लागेल ना कणिक मळण्यासाठी तशा पद्धतीने। फक्त एवढं आहे की साधं पाणी न वापरता तुम्ही गुळाचं पाणी वापरते, जसं नॉर्मल कणिक मळतो अगदी तसंच तुम्हाला इथे मळायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। मग तुम्ही पीठ केवढंही घेऊ शकता, 2 वाटी 4 वाटी, फक्त त्याच्यामध्ये पाणी जेवढं मावेल तेवढं तुम्हाला येथे कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे आणि कणिक छान अशी घट्टसर मळायची आहे, हे लक्षात घ्या। आता ही कणिक आहे ना मी छान असं कडक मळून घेणार आहे। अशा पद्धतीने अगदी 0 मिनिटांमध्ये आपली कणिक मळल्या गेलेली आहे। जेवढं तुम्हाला पिठामध्ये गुळाचं पाणी ॲडजस्ट होईल त्यानुसार घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही गरमागरम पुऱ्यासुद्धा करू शकतात आणि रात्री करण्याची गरज नाही, फक्त 10 मिनिटं तुम्हाला लागतात येथे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करण्यासाठी। अशा पद्धतीने जर तुम्ही रात्री पूर्वतयारी केली तर छान असं आपलं कणिक मळून जाते। तर एकीकडे चपातीसाठी सुद्धा मी नॉर्मल अशी आपली कणिक मळून घेणार आहे। तर मित्रांनो, या पूर्ण प्रोसेसमध्ये ना मिठाचा किंवा लसणाचा मी फार कमी वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ना अगदी चिमूटभरच मी इथे मीठ वापरलेलं आहे। जे खात नसेल त्यांच्यासाठी तर बिलकुल तुम्ही टाकूच नका, असं मी तुम्हाला या पितृपक्षाच्या थाळीमध्ये सजेस्ट करीन। आता नॉर्मल असं आहे ना आपलं कणकीचं पीठ मळून घ्यायचं आहे चपातींसाठी। एक साध्या चपातीसाठी आपण इथे कणिक मळून घेतले आहे। गरजेनुसार पाणी आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे।
अशा पद्धतीने आपले साध्या चपातीची पण इथे कणिक लावल्या गेलेली आहे आणि एक गोड पुऱ्यांची कणिक सुद्धा लावलेली आहे। आता यानं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असा पुन्हा एकदा डो मळून घ्यायचा आहे आणि साईडला करून घ्यायचा आहे। तर इथे मी ना बेसन पीठ गाळून घेतलेलं आहे। एक लक्षात घ्या मित्रांनो, जे पाटोड्या करायच्या असेल ज्यांना तर त्याच्यातलंच पीठ तुम्ही काढून घ्यायचं आणि साईडला करून घ्यायचं। तर मी एक वाटी भरून या पीठ साईडला केलेलं आहे आणि याच्या मी पाटोड्या सुद्धा करून घेणार आहे। पण या व्हिडिओमध्ये ना मी पाटोड्या दाखवलेल्या नाही आहे, पण नैवेद्यासाठी मी ठेवलेले आहे। तर इथे मी अळूवडीसाठी 1.5 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे। 1 पिंच मी येथे जिरे घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा मी येथे लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी येथे हळद घेतलेली आहे। आता यामध्ये मी अद्रक लसूण न वापरता फक्त येथे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्सरला छान असं जाड भरडा काढून घेतलेला आहे, म्हणजे ठेचा। तर यामध्ये मी लसूण स्किप केलेला आहे, लक्षात घ्या। आता यामध्ये चिंच न वापरता मी गुळाचं पाणी वापरलेलं आहे, जेणेकरून 2 ते 3 दिवस तुम्ही आरामात छान अशा या ठेवू शकतात वरती। फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही या अळूवडी नाही ठेवली तर वरती 2 दिवस आरामात टिकतील गुळाच्या पाण्यामुळे। आता यांना जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं तसं घेऊन थोडासा घट्टसर हा डो मळून घ्यायचा आहे। तर इथे अळूवडीसाठी व्यवस्थित असं पीठ लावलं गेलेलं आहे। गुळाच्या पाण्यामुळे 2 ते 3 दिवस आरामात हे टिकतात, त्यामुळे मी चिंच इथे स्किप केलेली आहे, हे लक्षात घ्या। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर यामध्ये मी 1 पिंच आहे ना खाण्याचा सोडासुद्धा ॲड करणार आहे। तर खाण्याचा सोडा तुम्ही स्किपही करू शकतात, पण छान अशा फुलतात, त्यामुळे 1 पिंच मी इथे वापरलेला आहे। तर इथे मी 4 अळूचे पानं घेतलेले आहे आणि मोठे असे बघून घ्यायचे आहे, जेणेकरून एक अळूवडीमध्येच आपण भरपूर अशा अळूवडी पाडू शकतो। त्यामुळे मी येथे 4 पानं घेतलेली आहे आणि छान असे मोठ्या शेपमध्ये या होतात। तर आता बघूया, जेवढं पीठ इथे ॲडजस्ट होईल त्यानुसार मी इथे पानं वापरणार आहे। आता संपूर्ण पानांना छान असं पीठ लावून घेऊया। सुरुवातीला एक मोठं पान घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला एक पान ठेवायचं आहे उलट्या दिशेने आणि ते पण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पीठ त्याला। तर या दोन्ही प्रोसेसमध्ये आपल्याला अलटीपलटी करून दोन्ही साईडने अळूच्या पानांना पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असे ना अळूवडी आपल्याला इथे करून घ्यायची आहे फोल्ड। तर 1.5 वाटी बेसन पिठामध्ये आपल्याला 3 मोठे अळूच्या पानांच्या येथे पीठ लावलं गेलेलं आहे। तर आता मी येथे 3च पानं वापरलेले आहे, 1 पान मी एक्स्ट्राचं बाजूला केलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी 1 वाटी बेसन पीठ घेऊन 4 अळूचे पानं एकमेकाला लावू शकतात। आता यानं पानं फोल्ड करून घ्यायची आहे। तर इथे आपण अळूवडीला छान असं वातून पीठ लावून घेतलेलं आहे, वरतून पीठ थोडंसं लावायचं आणि आता ही छान अशी फोल्ड गेलेली आहे। आता वाफवायला ठेवूया। तर एकीकडे मी कुकर इडलीचा स्टँड घेतलेला आहे, एकीकडे इडली पात्र ठेवलेलं आहे, खाली अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। पाण्याची छान अशी वाफ आल्यानंतर यामध्ये अळूवडी ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिटं झाकण ॲड करून वाफवून घ्यायचे आहे। तर उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये मी काही वापरलेलं नव्हतं, फक्त डाळ फाईन अशी दळून ठेवलेली होती। आता यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि याचे वडे पाडून घ्यायचे आहे। एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी, उडदाच्या डाळीचे वडे ज्यावेळेस आपण बनवतो पितृपक्षासाठी, एक तर गोल बनवतो किंवा मग चपटे बनवतो, तर जे नेहमी आपण बनवतो ते नाही बनवायचे, फक्त वेगळ्या आकाराने बनवायचे, एवढे लक्षात ठेवा। तर एकीकडे आता गोड पुऱ्यांची कणिक हातात घेतलेली आहे, त्याचे आपल्याला 3 उंडे करून घ्यायचे आहे। जेवढे मोठे होतील तेवढे आपले चपातीचे इथे उंडे करून घ्यायचे आहे। तर इथे आपण आता गोड पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि नंतर तळून घ्यायचे आहे। तर आता मी एक मोठा असा गोळा घेतलेला आहे, छान असं पीठ लावलेलं आहे आणि मोठी अशी पारी लाटून घेणार आहे। तर पीठ लावून आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे। तर इथे ग्लास किंवा तुम्ही एखादं झाकण घेऊ शकतात डब्याचं, कारीबंद जास्त झाकण हवं। तर आता ग्लासने मी इथे ना छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेणार आहे।
अगदी एकसारखे इथे पुऱ्या आपण व्यवस्थित अशा पाडून घेतलेले आहे। आता या पुऱ्या आपण एका कॉटनच्या सुती कपड्यावर ठेवूया, जेणेकरून या पुऱ्या व्यवस्थित राहतील आणि पापडी येणार नाही पुरींवर। त्यासाठी मी आता अशाच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या लाटून घेणार आहे। तर एकीकडे मी साध्या चपात्यांची कणिक सुद्धा घेतलेली आहे। याच्या सुद्धा आपण छान अशा चपात्या लाटून घेऊया। तर मी एक मोठा असा गोळा घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं तेल लावायचं आहे, थोडंसं पीठ ॲड करायचं आहे आणि 4 घडीची पोळी आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे। आता व्यवस्थित असं किनार लाटून आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। तर मित्रांनो, गॅसवर एकीकडे आपण अळूवडीचं ठेवलेलं आहे, एकीकडे तवा सुद्धा तापलेला आहे आणि एकीकडे मी अशी कढई ठेवलेली आहे पुऱ्या तळण्यासाठी। तर साधी चपाती आपण इथे करून घेणार आहोत, तव्यावर ॲड करून घ्यायची आहे। तर प्रत्येक व्हिडिओ मागे खूप असे कष्ट असतात, त्यामुळे तुम्हाला जो व्हिडिओ थोडाही प्रमाणामध्ये जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासोबत अशाच नवीन नवीन रेसिपी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। तर कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। आता यामध्ये गोड पुऱ्या ॲड करून घेऊया। तर इथे थोडंसं नॉर्मल हाय टेम्परेचरवर तेल ठेवायचं आहे, खूप जास्त हाय नाही, खूप जास्त मीडियमही नाही। तर मीडियम टेम्परेचरवर आपल्याला इथे हाय ह्याच्यामध्ये गॅस ठेवायचा आहे आणि छान असे आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। तर मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारे सणवारीला स्वयंपाक करत असता तर सगळ्यात शेवटी तुम्ही तळणीचा प्रकार करायचा, जेणेकरून एकदम आपण तेलही खराब होत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुरी, भजी किंवा मग पापड तळून एकाच तेलामध्ये तुम्ही तळू शकतात। वेगवेगळं तेल तुम्हाला वापरायची गरज नसते। अशा पद्धतीने आपल्या गोड पुऱ्या सुद्धा तळल्या गेलेल्या आहे आणि मी याच पद्धतीने आता इथे जे आपले मेंदू वडे आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे। तर मित्रांनो, मी इथे पीठ अजिबात फेटलेलं नाही आहे, लक्षात घ्या। आणि एक महत्त्वपूर्ण ट्रिप तुमच्यासाठी, जर तुम्ही पितृपक्षासाठी थाळी बनवणार असाल, एक तर तुम्ही वडे चपटे करा किंवा गोल करा, किंवा आपण रेग्युलर जे करत असतो नेहमी मेंदू वडे तसे न बनवता थोडे चपटे बनवले तर चांगले, कारण की हे जे मेंदू वडे असतात हे अशाच पद्धतीने सर्व केले जातात पितृपक्षाच्या थाळीमध्ये। तर अशा पद्धतीने आपण मेंदू वडे सुद्धा स्लो फ्लेमवर छान असे तळून घेणार आहोत। अलटी-पलटी करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी आणि आपले व्यवस्थित असे कुरकुरीत मेंदू वडे सुद्धा तयार झालेले आहेत। तर दोन्ही साईडनी छान असे आपले मेंदू वडे तळले गेलेले आहे आणि कुठेही तेल पिळलेलं नाही आहे मेंदू वड्यांनी। तर बघा किती सॉफ्ट आणि छान असे मेंदू वडे आपले इथे तयार झाले आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तळूवडीला जिरे मोहरीची छान अशी फोडणी देणार आहोत। एक पळी तेल वापरलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा राई वापरायची आहे, 1 चमचा जिरे वापरायचे आहे। जिरे मोहरी छान अशी तडतडल्या गेल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याचे पान वापरायचे आहे 7 ते 8। तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि यामध्ये मी 1 चमचा भरून साखर घेतलेली आहे। आता हे पाणी छान असं आपल्याला खळखळ उकळी येऊ द्यायचं आहे आणि यामध्ये मी 1 चमचा भरून तीळ सुद्धा वापरणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला इथे व्यवस्थित असं फोडणीचं पाणी करून घ्यायचं आहे गोड, आणि छान असं याच्यामध्ये 1 चमचा तीळ वापरायचे आहे। आता तीळ सुद्धा या पाण्यामध्ये टाकलेले आहे। या पाण्याला अर्धा ग्लासवरून निम्म करायचं आहे, पूर्ण पाणी ठेवायचं नाही आहे। निम्म केल्यानंतर आपण यामध्ये जी अळूवडी ठेवलेली होती ती ॲड करून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। तर एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी, अळूवडी 2 ते 3 दिवस टिकते पण आणि छान अशी सॉफ्ट पण होते। वरची जी लेअर आहे ती या पाण्यामुळे छान अशी स्पॉन्जी होते आणि सॉफ्ट होते आणि चवीला तर भन्नाट लागते। तर मित्रांनो, या संपूर्ण रेसिपीमध्ये ही अळूवडी खूप छान अशी सगळ्यांना आवडलेली आहे आणि तुमच्यासोबत सुद्धा मी ती अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहे। तुम्ही सुद्धा अशी फोडणी करा, त्याच्यामध्ये पाणी निम्म करा, अर्ध्या वाटीला अर्धी वाटी पाणी असेल तर निम्म पाणी करून फोडणीचं त्याच्यामध्ये तुम्ही अळूवडी ॲड करा
आणि छान अशा परतून घ्या आणि एकदा नक्की ट्राय करून मला सांगा की कशा झालेल्या आहे। तशा पद्धतीने आपली आळूवडीसुद्धा फोडणी दिली गेलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण 6 भाज्या आपण येथे घेतलेल्या आहेत। त्यानंतर वरण भात, वडे, आळू पाण्याची वडी, त्यानंतर तोंडी लावण्यासाठी मी येथे लिंबू घेतलेला आहे, कुरडई, गोड पुऱ्या, साध्या पुऱ्या आणि खीर केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या संपूर्ण पदार्थांमध्ये एक पदार्थ असा असतो की त्याच्यानेच या पूर्ण थाळीची शोभा वाढते, तो म्हणजे आळणी भात। तर मी येथे ना खिरीच्या बाजूला एक आळणी भात केलेला आहे। त्यामध्ये अजिबात मीठ वापरलेलं नाही आहे आणि वरतून तुपाची धार द्यायची, जेणेकरून या तुपाच्या भातामुळे आणि वासामुळे ते पूर्वज आपले असतात त्यांचं पोट भरतं असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर आघाडीमध्ये एक गौरी घ्यायची, तिचे तुकडे आणि त्याच्यावर तूप ॲड करायचं आणि जाळून घ्यायची ती गौरी, जेणेकरून हा संपूर्ण नैवेद्य पूर्ण होतो। अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पूर्ण थाळी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय बारकाईने आणि टिप्ससह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहे। आणि यामध्ये मी 2 पदार्थ वगळलेले आहे। तर यामध्ये मी कढी आणि पाटोळ्या इथे स्किप केलेले आहे। तुम्ही नक्की याच्यामध्ये ह्या 2 पदार्थ ॲड करू शकता। तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण।